जय शिवराय भावानो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे इजी एडिटर अँड ग्राफिक्स. तर आज आपण कडक असा गुढीपाडव्यानिमित्त बॅनर घेऊन आलेलो आहे. तर पहिला व्हिडिओ पण आपण बॅनर विषयी टाकलेला होता, तो पण खूप कडक झालेला आहे. आणि हा पण बॅनर विषयी आहे गुढीपाडव्याच्या, तर हा पण बॅनर खूप त्यापेक्षाही कडक झालेला आहे. तर सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही जी बॅनर आहे ती PLP फाईलद्वारे दिलेली आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, तिथून जाऊन तुम्ही PLP फाईल डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करताना जर काही अडचणी येत असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये हाऊ टू डाउनलोड मटेरियल ही लिंक दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे. पासवर्ड 3 स्टेपमध्ये दाखवलेले आहे. तर तो पासवर्ड काळजीपूर्वक बघायचा आहे आणि फाईल एक्स्ट्रॅक्ट करताना तिथे टाकायचं आहे. PLP फाईल डाउनलोड केल्यानंतर पहिल्या सर्व तुम्हाला जायचं पिक्सल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये. पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये गेल्यावर वरी 3 डॉटवरती क्लिक करायचे. 3 वरती क्लिक केल्याच्यानंतर ओपन PLP फाईल करायची. ओपन PLP फाईल केल्याच्यानंतर आपण गुढीपाडवा न्यू बॅनर PLP फाईल 1 असं दिलेलं आहे. तिथे त्यावरती तुम्ही क्लिक करायचे. क्लिक केल्याच्यानंतर ओपन अँड ॲडवरती क्लिक करायचे. ओपन अँड ॲडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या पुढे अशा प्रकारे काही इंटरफेस येऊन जाईल. सिम्पली तुम्ही बघा अशा प्रकारे तुमच्या पुढे बॅनर ओपन होईल. तुम्हाला इथून नाव हे चेंज करायचं आहे. नाव तुम्ही चेंज करू शकता, तुमचा फोटो तुम्ही चेंज करू शकता. खूप कडक असा बॅनर झालेला आहे, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. ह्या बॅनरसाठी मी खूप मेहनत केली आहे. तुम्ही पाहू शकता इथं आपण मराठी नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आपण शुभेच्छा पण दिलेल्या आहेत. आणि इथे वरी थोडीशी रायमिंग स्कीम पण केलेली आहे. नवी सकाळ, नवी उमेद, नवी संकल्प, नवा आनंद. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, तुम्हालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण कट्टर हिंदू आहोत, तर आपला नवीन वर्ष हा गुढीपाडव्या दिवशीच असतो, सगळ्यांनी ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेम चेंज करायचं आहे. नेम चेंज करण्यासाठी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे, पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे, परत एकदा पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथं आपला युनिकोड कोड आहे, तर सिम्पली इथून डिलीट करायचं आहे आणि तुमच्या नावाचा युनिकोड तयार करून घ्यायचं आहे. तर युनिकोड तयार करण्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर गुगलवरती जायचं आहे. गुगलवरती गेल्यानंतर सर्चवरती सर्च करायचं आहे AMS फॉन्ट कन्व्हर्टर. हे वेबसाईट सर्च केल्याच्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. थोडा वेळ लोड होत आहे मित्रांनो. लोड झाल्यानंतर पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे काहीसा असा इंटरफेस येईल. तर सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचं इथे नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकून सपोज मी आता काहीतरी दुसरं नाव टाकतो. हे नाव टाकलेलं आहे. तर सिम्पली तुम्हाला इथं कन्वर्ट टू AMS करायचं आहे. त्यानंतर खाली बघू शकता तुमचं इथं कन्वर्ट झालेलं आहे. इथं कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर परत आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये यायचे. इथं आल्याच्यानंतर तुम्हाला हे डिलीट करायचे. डिलीट करायच्यानंतर तुम्ही जिथे कॉपी केलेलं आहे तिथे इथे येऊन पेस्ट करायचे. ओकेवरती क्लिक करायचे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे होऊन जाईल. सिम्पली इथून फॉन्ट लावला होता म्हणून अशा प्रकारे आले. सिम्पली इथं A वरती क्लिक करायचं आहे. इथं फॉन्ट दिसत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. माझ्या फॉन्टवरती जायचं आहे आणि तुम्हाला मी हे फॉन्ट दिलेलं आहे. हे फॉन्टवर हे फॉन्ट डाउनलोड करून इथं पिक्सेलमध्ये ॲड करून याच्यावरती क्लिक करायचे आणि ओकेवरती क्लिक करून द्यायचे. तुम्हाला इथं अशा प्रकारे होऊन जाईल. फोटो चेंज करायचा आहे तुम्हाला, तर फोटो चेंज करण्यासाठी सिम्पली याला इथून डिलीट करायचं आहे. डिलीट केल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे. फ्रॉम गॅलरी करून तुमचा तिथून फोटो बॅकग्राऊंड एरिज केलेला फोटो घ्यायचा आहे आणि तो इथं लावून द्यायचं आहे अशा प्रकारे. पाहू शकता असा कडक असा बॅनर झालेला आहे. तुम्ही पाहू शकता कडक असा बॅनर झाले तरी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत जय शिवराय.